तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ अशी शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांनीच काही घोषणा केल्या होत्या। शेतकऱ्यांचे कर्जमाफ करायचे आहे असे त्यांनी आश्वासन दिले असून शेतकऱ्यांचे कर्जमाफ कसे केले जाते किंवा त्यासाठी काय डॉक्युमेंटरी लागते किंवा अर्ज कसा करावा, ई-केवायसी कशी करावी, त्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे। चला तर मग बघूया। यामध्ये आपण बघणार आहोत 2 लाखापर्यंतची कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफी योजना 2026। शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफी जाहीर। महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी। केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांना 50,000पर्यंतचे प्रोत्साहन लाभ दिला जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासन 2026 अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे। आता शेतकरी योजनेसाठी पात्र असतील, कोणतेही शेतकरी पात्र असतील असे सर्व माहिती पाहणार आहोत। त्याचे नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज योजना 2026 महाराष्ट्र। योजनेची घोषणा 2026 मध्ये देखील झालेली आहे असं देखील सांगितलं आहे। यामध्ये कोणी सुरू केली? महाराष्ट्र राज्य सरकारने। लाभ शेतकरी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी। लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी। योजनेचा उद्देश काय आहे यामध्ये देखील सांगितलं आहे याने। राज्यातील शेतकऱ्यांना मुक्त करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे या योजनेच्या मागचा। अर्ज प्रक्रिया देखील दिली असून ऑनलाईन ई-केवायसी द्वारे करावी लागणार आहे। अधिकृत वेबसाईट देखील तुम्ही करू शकता किंवा अधिकृत वेबसाईटवर देखील तुम्ही सर्व ह्या गोष्टी करू शकता। महाराष्ट्र शासनाने 2026च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। शेतकरी अन्नदाता असतो, पण तोच शेतकरी ते अन्न पिकवण्यासाठी कर्जबाजारी होतो। अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे उत्पादन येत नाही, त्याच पिकाची लागवड करण्यासाठी शेतकरी पीक कर्ज घेतो आणि कर्जबाजारी होतो। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता बळीराजा कर्जमुक्त करण्यासाठी शेतकरी कर्जमाफी योजना 2026 जाहीर केली आहे, ज्यात 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। तसेच रेग्युलरली पीक कर्ज फेड करताना म्हणजे ह्यामध्ये जे रेग्युलर शेतकरी कर्ज भरतात त्यांच्यासाठी पीक कर्ज फेड करताना त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये इतके दिले जाणार आहेत। त्याचबरोबर ह्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते देखील दिलं आहे किंवा कोणते शेतकरी ह्या कर्जमाफी शेतकरी पीक कर्जमाफीसाठी पात्रता देखील ह्यामध्ये दिलेली असून शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातला रहिवासी असावा। फक्त 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ होईल, हा देखील महत्त्वाचा आहे। ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापेक्षा जास्त जर कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार नाही। जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात किंवा नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपये हे देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणे आवश्यक आहे। अंदाजे 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। पीक कर्जमाफीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे देखील यामध्ये दिले आहेत। जास्त काही नाही आहेत ह्यामध्ये। आधार कार्ड लागतं, पीक कर्ज बँक अकाउंट नंबरही देखील लागतो यामध्ये, 7/12 उतारा देखील लागतो। आधार कार्ड अपडेट असले पाहिजे, म्हणजे तुमचं जे मोबाईलशी किंवा बँक अकाउंटशी जे अकाउंट लिंक आहे ते अपडेट देखील असायला हवं। पीक कर्ज कसे माफ केले जाईल? शेतकरी कर्जमाफी कशी होईल त्यासाठी प्रोसेस अधिकृत पद्धतीने जाहीर केली नाही, परंतु मागील अर्जमाफीनुसार पीक कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्यांना त्यांची यादी जाहीर केली जाईल। त्यात शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जातो। त्याचा वापर करून CSC सेंटरवरती ई-केवायसी करावी लागेल। त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ई-केवायसी करणं अनिवार्य असून शेतकऱ्यांनो
ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता। सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे, पण जे शेतकरी 2 लाखापेक्षा जास्त जर त्यांचे कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असतील तर अशा शेतकऱ्यांना देखील 50,000पर्यंतचे प्रोत्साहन देखील दिलेले असून त्या शेतकऱ्यांना रेग्युलर जे शेतकरी भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये इतके कर्जमाफी होणार आहे किंवा त्यांच्या अकाउंटवर डीबीटी होतील। तर शेतकरी मित्रांनो किंवा शेतकऱ्यांनो, जर तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण अपडेट बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।